या सुखा कारणे केवळ वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहील. भगवंताला सुद्धा वैकुंठ आवडत नाही. भगवंत वैकुंठ सोडून साधू संतांच्या घरी जाऊन राहील. कारण की वर्षानुवर्ष साधू संतांच्या घरामध्ये ही परंपरा चालली. आता इथे आल्यानंतर तुम्हाला आपल्या घरामध्ये मिळणाऱ्या फिलिंग्स आणि आपण या समाधी मंदिरात आल्यानंतर आपल्याला मिळणाऱ्या फिलिंग्स, आपलं मन आपल्याला सांगतं किती बदलायचं. आपल्या घरात आपल्याला किती बरं वाटतं, त्या मंदिरात आल्यानंतर या समाधी मंदिरात आल्यानंतर आपल्याला किती बरं वाटतं. याच्या मागचं कारण असं की हे लोक 5 पिढ्यांपासून हेच काम करत आहेत. मागच्या 5 पिढ्यांमध्ये कधी त्यांच्या देवाची पूजा टळली नाही, कधी त्यांच्या देवाचा जेवणाचा नैवेद्य टळला नाही, कधी शेजारचं टळले नाही, कधी त्यांचा काकडा पण टळला. संत सदनी राहिला हे ज्या वेळेला होतं रोजच्या रोज, त्यावेळेला भगवंताचं वास्तव्य इथे आहे. आणि हे जे वास्तव्य असल्यामुळे तुम्हाला त्यानंतर सॅटिस्फाईड होतात. पण मनाला जी शांतता मिळते ती त्याच्यामुळे म्हणते का या लोकांची एवढी 125 वर्षांची 5 पिढ्यांची साधना जी आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्यानंतर ते समाधान मिळतं, त्याच्यातून मिळतं. तर स्वर्गलोक ही भोग भोगी होऊ शकते, कर्मभोगी होऊ शकत नाही. म्हणजे तिथे नव्याने पुण्य जनरेट नाही करू शकत, किंवा पुण्य क्रिएट नाही करू शकत. तुम्हाला त्यासाठी इथे जावं. मृत्यूलोकी व्हावा जन्म. म्हणून हा जो पृथ्वीतलाचा महिमा हा स्वर्गलोकापेक्षाही मोठा आहे. स्वर्गलोकाचा महिमा इतका मोठा आहे, इतका पृथ्वीतलाचा महिमा मोठा. आणि आता श्रीमद भागवत याची प्रस्तावना मला बोलताना मी बोलून गेलो की श्रीमद भागवताची प्रस्तावना ही तुम्हाला पद्मपुराणात बघायला मिळते, श्रीमद भागवतात बघायला मिळते. ज्याला तुम्ही गोकर्ण महात्म्य म्हणतात, ज्याच्यावरती आता आपल्याला बोलायचं आहे. ॲक्च्युअल हा विषय कालचा होता, त्याला बोलायचा. म्हणजे मला आमंत्रण देताना कसं आमंत्रण सुरुवातीला बघून दिलं होतं की 11 तारखेला तुम्हाला यायचं आहे, गोकर्णावर बोलायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण कथेला सुरुवात करू. पण माझ्या घरची थोडी अडचण मी सांगितली की आमच्याकडे दोघे असतात, तर कालच्या दिवसाला मलाही पण शक्य होणार नव्हतं. म्हणून मी रिक्वेस्ट केली की आपण गोकर्णावरती 12 तारखेला बोलून मग पुढच्या कथा भागाला सुरुवात करूया. म्हणून आता जे बोलायचं ते प्रास्ताविक गोकर्ण या विषयावरती बोलायचं. मुळात गोकर्ण आख्यानाला 6 अध्याय असतात. 6 अध्यायांचं गोकर्ण आख्यान सगळं. त्याच्यातल्या पहिल्या अध्यायाला सुरुवात करताना भागवत महात्म्य सच्चिदानंद रूपा या श्लोकाने सुरुवात होती. आणि त्या पहिल्या अध्यायामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्ती यांचं आख्यान आलेलं. आणि त्याच्या विषयी बऱ्यापैकी चिंतन पहिल्या अध्यायामध्ये होते. नारद मुनी हे त्रिलोकातून फिरता फिरताना यमुना नदीच्या काठावरती आणि तिथे जे अर्थात त्यांनी सगळीकडे फिरतानाची दशा पाहिली जगाची की कलियुग आल्यानंतर या जगामध्ये काय काय परिवर्तन झालेले आहे किंवा काय काय बदल झाले त्याचं वर्णन पण केलेलं आहे. त्या अध्यायामध्ये पहिल्या बरेच बदल सांगितले, परंतु एका श्लोकात ते बदल सांगण्याचा प्रयत्न श्रीमद भागवत महात्म्यात केलेला आहे. यदा मुकुंदो भगवान क्ष्मां त्यक्त्वा स्वपदं गतः तद्दिनात् कलिरायात् सर्वसाधनबाधकः ज्या दिवशी भगवान श्री या जगाचा निरोप घेऊन स्वपदं गतः स्वतःच्या ठिकाणावरती गेले. तद्दिनात त्या वर्षी त्या महिन्यात तद्दिनात शब्द खूप महत्वाचा आहे. तर त्याच दिवशी कलीचा प्रारंभ झाला या जगामध्ये. सर्व साधन बाधक, सगळ्या साधनांना बाधा पोचवणारा कली हा त्याच दिवशी पृथ्वीतलावरती आला आणि त्याने आपला प्रादुर्भाव दाखवायला सुरुवात केली. कलियुगाच्या बाबतीत बरेचसे लोक म्हणताना सांगतात की कलियुग जाएगा, सतयुग आएगा वगैरे असं आपण ऐकतो बऱ्याच वेळेला. पण कलियुग जाएगा आणि सतयुग आएगा याच्यामध्ये खूप मोठा कालावधी जायचा लोकांना. बऱ्याच लोकांनी 2000 साली अशी वापर उठवली 99च्या डिसेंबरमध्ये की 2000 साल लागेल त्यावेळेला सगळं जग बुडून जाणार आहे. आणि बऱ्याच लोकांनी कोणी बोलत